मत्तयकृत शुभवर्तमान याचा 4 अध्याय 4 वचन. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल, असा शास्त्रलेख आहे. यस, आमेन. धन्यवाद परमेश्वरा. माझं नाव आहे सोनिया आणि माझ्या चॅनलचं नाव आहे इमॅन्युएल. तर जेव्हा परमेश्वराची परीक्षा ही पावलोपावली झाली प्रियांनो, देवबापाची परीक्षा ही या जगात परमेश्वर मानवरूपी आल्यावर त्यांची परीक्षा ही पावलोपावली घेण्यात आली. आणि जेव्हा परमेश्वराने 40 दिवस 40 रात्र हा उपवास धरला आणि त्याच्यानंतर सैतानाने काय केलं, परीक्षा घ्यावी, परीक्षेत पाडावं परमेश्वराला, येशू ख्रिस्ताला परीक्षेत टाकावं म्हणून काय केलं की परमेश्वराची परीक्षा केली त्यांनी. आणि परमेश्वराला पवित्र आत्म्याने काय केलं की अरण्यामध्ये घेऊन गेले. आणि तिथे तो दुष्ट काय म्हणला परमेश्वराची परीक्षा करण्यासाठी, की तो काय म्हणतो की ह्या धोंड्याच्या, हे जे धोंडे दगड आहेत इथे, त्याचे तू काय कर, तू जर देवाचा पुत्र असशील तर ह्या धोंड्याच्या तू काय कर, भाकरी बनव, अशी आज्ञा दे, बघू ते सत्यात उतरतं का. ही परीक्षा घ्यायची होती सैतानाला, पण तिथे तो हारला. कारण परमेश्वराने काय उत्तर दिलं की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल. हो, यस, आमेन. किती अद्भुत वचन आहे ना हे, मनाला स्पर्श करणारं. कारण परमेश्वराचं खूप सामर्थ्यशाली परमेश्वर आहे. आणि आपण काय हे जगिक जीवन जगत असताना काय करतो की उद्याची चिंता करत बसतो प्रियांनो. उद्या काय, उद्याचं नियोजन लावतो. पण आपण आज काय करतोय, ही वेळेत, ह्या वेळेत आपण काय करतोय, की हा सुंदरसा दिवस परमेश्वराने आपल्याला दिलाय, की आपण ह्या वेळेमध्ये, ह्या दिवसामध्ये आपण काय कार्य करतोय, किती आपण परमेश्वराच्या जवळ आहोत, सानिध्यात आहोत, किती प्रार्थना करतोय, स्तुती आराधना उपकार स्तुती करतोय परमेश्वराची. तर हा विचार आपण कधीच करत नाही. हे जगिक जीवन जगत असताना हा विचार आपण कधीच करत नाही. फक्त आणि फक्त आपण काय, मनुष्य हा उद्याची चिंतामध्ये जगत असतो. उद्या काय, उद्या काय. हो, प्रत्येक गोष्टीमध्ये उद्यावर माणूस जगत असतो. तर परमेश्वराचं वचन खूप अद्भुत आहे की उद्याची चिंता करूच नये ना. कारण परमेश्वर सांगतो की आकाशातील पाखरांकडे पहा, ते ना धान्य कापतात, ना कोठारे भरतात, ना धान्य साठवतात, तरी ते काय उत्तम रीतीने जगताय. तर आपण तरी परमेश्वराचे खूप प्रिय असे लेकरं आहोत. तर परमेश्वर आपल्याला किती उत्तम वाटा देणार आहे, नाही का. तर मग आणि वचन किती अद्भुत आहे की मनुष्य हा केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या वचनाने, मुखातून निघणाऱ्या वचनाने जिवंत राहणार आहे. यस, आमेन. तर आपण जास्तीत जास्त परमेश्वराच्या सान्निध्यात राहूया, परमेश्वराच्या वचनामध्ये आपण वाढूया. शास्त्रलेख काय सांगतो आपल्याला हे आपण वचन ग्रहण केले पाहिजेत. कारण दिवस वाईट आहेत, परमेश्वराचं येणं जवळ आलेलं आहे प्रियांनो. तर आपण काय केलं पाहिजे, अधिक आणि अधिक परमेश्वराच्या सान्निध्यात राहण्याचा प्रयत्न करूया. आपण छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आकाश पृथ्वीच्या निर्माण करत्या परमेश्वरा, तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. याचा दिवस पाहावयास दिलास माझ्या बाप्पा, त्याबद्दल तुझी उपकार स्तुती करते माझ्या राजा. हो परमेश्वरा, ही वेळ आमच्या जीवनात जोडलास त्याबद्दलही तुझे धन्यवाद करते माझ्या राजा. हो परमेश्वरा, किती अद्भुत वचन आहे की आम्ही उद्याची चिंता करतो परमेश्वरा. उद्या काय, उद्याचं नियोजन, पैसा, खाद्य, फ्युचर प्लॅनिंग करतो बाप्पा. पण तुझं वचन किती अद्भुत आहे माझ्या राजा, की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या वचनाने जगेल. हो माझ्या राजा, आम्हाला तसं शक्ती सामर्थ्य दे परमेश्वरा, की आम्ही उद्याची चिंता न करता माझ्या राजा आजमध्ये जगलं पाहिजे. आम्ही तुला जास्तीत जास्त वेळ देऊन तुझ्या सानिध्यात आम्ही कसं राहू हे असं मी केलं पाहिजे. मला असे शक्ती सामर्थ्य दे परमेश्वरा. हो देव बाप्पा, परत एक वारी बाप्पा ही वेळ दिलीस, हा संदेश दिलास त्याबद्दल तुझे धन्यवाद करते माझ्या राजा. ही छोटीशी विनंती धन्य तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून ऐकते. आमेन. थँक्यू.